नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझी आवड जोपासण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे। त्यात मी तुमच्यासोबत वेगवेगळे पदार्थ शेअर करणार आहे। आजचा आपला पदार्थ आहे प्रसादाचा शिरा आणि प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे: 1 वाटी रवा, 1 वाटी साखर, 1 वाटी तूप, 1 वाटी गरम केलेले दूध, तुळशीची पाने, क्रश केलेले ड्रायफ्रूट्स, केळाचे काप, 1 वाटी गरम पाणी। आता आपल्याला शिरा बनवण्यासाठी एक पसरट भांडं यूज करायचं आहे। तुमच्याकडे ज्याप्रमाणे पसरट भांडं असेल तुम्ही यूज करू शकता। मी नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे। पॅन व्यवस्थित गरम करून झालं की त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहे तूप। तूप चांगलं गरम झालं की आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। रवा जितका चांगला भाजला जाईल तितका तुमचा शिरा चांगला बनतो। रवा नीट भाजलाय गेलाय हा आपल्याला त्याच्या वासावरून लक्षात येतं। त्याचा एक वास आला की त्याच्यामध्ये केळाचे काप, ड्रायफ्रूट्स, वेलची पावडर, तुळशीची पानं, 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी टाकून घेऊया आणि एक झाकण देऊया। एक वाफ घेतल्याच्या नंतर हा छानसा आपला शिरा बनलेला आहे। एकजीव करून घेऊया व्यवस्थित हलवून। आता आपल्याला त्याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे। साखर नंतर ॲड करायची असते कारण की तो चिकटतो। आपल्याला खूप सारे रेसिपीज बघायच्या आहेत, मला नक्की कळवत जा मध्ये तुम्हाला कशी वाटली आहे ती रेसिपी। आता आपला हा छान एकजीव करून झालेला आहे। त्याच्यामध्ये मी साखर ॲड करत आहे। साखर तुम्ही कमी जास्त करू शकता। 1 वाटी मी घेतलेली आहे, तुम्ही कमी पाहिजे कमी घेऊ शकता। चांगली साखर एकत्र करून झाल्याच्या नंतर एक आपण वाफ घेणार आहोत। एक वाफ झाली की आपला शिरा तयार होईल। साखर व्यवस्थित मेल्ट झाली पाहिजे त्याच्यासाठी आपण एक वाफ घेणार आहोत। आता ही मी एक व्यवस्थित केलेली आहे एकत्र साखर। आता एक वाफ घेऊया। वाफ घेतल्याच्या नंतर आपला शिरा रेडी होईल। आपला शिरा रेडी झालेला आहे छान। आता मी फटाफट देवाला नैवेद्य दाखवून घेते। तोपर्यंत तुम्ही मला नक्की कळवा कशी वाटली तुम्हाला रेसिपी, आणि आवडली असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, मला फॉलो करा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।